श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, पाहून दुर्लक्ष करू नका. जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल. स्वामी म्हणतात, माणसाच्या मनात श्रद्धा असेल तरच त्यांच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते. स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा, हेच तुमच्या खऱ्या भक्तीचे सार आहे. फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा. चुकूनही फळाची चिंता करू नका, कारण देव वेळ आल्यावर चांगल्या कर्माची फळ देत असतात. लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे. तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते. खरंच सांगतो, जर तुमच्या मनाला शांती हवी असेल तर स्वामींना शरण जा. चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू देऊ नका. तुम्ही योग्य आचरण करा, हाच तुमचा खरा धर्म आहे. भक्तांच्या सेवेतच स्वामींची खरी सेवा आहे. स्वामींच्या मते सर्वांनीच सद्गुरूंच्या मार्गावर चालायला पाहिजे, कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात. प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेतच आहे. तुमच्या मनातील वासना व लोभ हेच तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे. मनाची शांती करायची आहे तर मग निस्वार्थ भक्ती, लोकांची सेवा आणि आदर ठेवून स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा. तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल. मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात. सर्व काही शक्य आहे. जर स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल, तुमच्यावर स्वामींची सदैव कृपा राहील. जर का तुमचा स्वामी योजनेवर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते. स्वामी सांगतात, जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर तेच जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्तिमार्ग आहे. सर्वांशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा. तुम्हाला आपोआपच प्रेम मिळेल. तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थ भावना ठेवा. साधना, तप यामध्ये सातत्य ठेवून तुम्हाला याचे नक्कीच फळ मिळेल. दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचे असेल तर आपल्याला ध्येय असणे खूप आवश्यक आहे. 108 मण्यांच्या मालेचा जप करताना मन भटकते, पण नोटांचे बंडल मोजताना मन जागेवर असते. किती विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, तुमचे मन स्वच्छ ठेवा. इथे हिशोब हा कमाईचा नाही तर कर्माचा होत असतो. जर तुमचे कर्म चांगले असेल तो कधीच संपत नसतो. आयुष्यात अडचणी येतात, पण त्या तात्पुरत्या असतात. त्या येतात आणि एक चांगला अनुभव देऊन जातात. परमेश्वरावर मनापासून विश्वास ठेवा. तो योग्य वेळ आल्यावर एवढं काही देतो की तुम्हाला परत काही मागायला उरतसुद्धा नाही. जीवनात समाधान शोधा आणि आनंदी राहा, कारण अपेक्षा तर कधीच संपत नसतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.